प्रियांनो, कित्येकदा जेव्हा आपण देवापासून दूर होऊन जेव्हा जगाच्या जवळ पोहोचतो, तेव्हा देव आपल्याला एखाद्या कोपऱ्यात टाकून देत असतो. ते का माहीत आहे? आपण अधिक वेळ देवाच्या जवळ जगावं यासाठी. मी अगोदरही सांगितलं, आठवतं का? एका मेंढपाळाकडे बरेचसे मेंढरं होते, परंतु त्या मेंढरांमध्ये एक छोटंसं मेंढरू होतं. ते अतिशय सुंदर होतं. यामुळे याने त्याच्यावर खूप प्रेम केलं. त्याने खूप प्रेम केलं, यामुळे त्या छोट्याशा मेंढराने काय विचार केला माहीत आहे? माझा मेंढपाळ माझ्यावर खूप प्रेम करतो, यामुळे मी काहीही केलं तरीच चालेल. तो मला काहीच करणार नाही. असा विचार करून तो त्याच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊ लागला. सर्व मेंढरं घरी पोहोचले तरी हा येत नव्हता. सर्व मेंढरं एका बाजूला चरत असले तर हे दुसरीकडे जाऊन चरत असायचं. सर्व मेंढरांनी हाक मारली तर येत असायचे, परंतु हा मात्र असं पाहत बसायचा. बोलवलं तरी यायचं नाही, पाहायचा. बोलवलं तरी यायचं नाही, पाहायचा. आता तो मेंढपाळ स्वतःहून त्याच्याकडे जायचा आणि चल म्हणून त्याला तो उचलून घ्यायचा. आता हे अशा प्रकारे वागत होतं, यामुळे दुसरेही एक दोन मेंढरं तसंच वागू लागले. आता विचित्र गोष्ट अशी झाली की एक दिवस तो मेंढपाळ झाडाखाली बसलेला होता आणि सर्व मेंढरं बाजूला चरत होते. कारण त्याचं ज्याच्यावर खूप प्रेम होतं त्या मेंढराचा पाय तुटलेला होता. आणि ते मेंढरू त्याच अवस्थेमध्ये त्या मेंढपाळाजवळ बसलेलं होतं. पायाला जखम झाली होती आणि रक्तही वाहत होतं. तेव्हा तेथून जात असणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्या मेंढपाळाशी बोलत असताना, काय कसं काय चाललं, कसे आहात तुम्ही, बरे आहात का? आणि ज्याच्यावर त्याचं खूप प्रेम होतं ते मेंढरू शेजारी खाली बसलेलं पाहून या व्यक्तीने विचारलं, अरे अरे, तुझं ज्याच्यावर खूप प्रेम आहे या मेंढराला काय झालं? याचा पाय असा कसा तुटला? असं तो विचारत हळहळ व्यक्त करत होता. तेव्हा या मेंढपाळाने म्हटलं, या मेंढराचा पाय तुटलेला नाहीये. तर मग काय झालं? तो मीच तोडला आहे. काय केलं आहे? मीच तोडलेला आहे. अरे पण हे काय? तुझं तर त्याच्यावर खूप प्रेम आहे ना? तू खूप त्याला लाडाने सांभाळलंस ना? हो, खरं आहे. मी त्याचा खूप लाड केला, परंतु माझ्या या प्रेमाचा या मेंढराने अनुभव घेण्याच्या ऐवजी, त्याचा आनंद करण्याऐवजी त्याने गैरफायदा घेतला. यामुळे दुसरे मेंढरंही बिघडत जाऊ लागले. सर्व स्वतःहून माझ्याकडे येत असता त्याला बोलावलं तरी हा येत नाही, लक्ष देत नाही. शेवटी मलाच त्याच्याकडे जावं लागत होतं. याचं कारण असं आहे की जे प्रेम मी करतो त्याचा हा गैरफायदा घेत आहे, त्याला क्षुल्लक लेखत आहे. हे माझ्यापासून दूर चालला आहे. मी प्रेम करतो यामुळे ह्याने माझ्यापासून दूर नये यासाठी मी त्याचा पाय तोडला आहे. अशा प्रकारे जेव्हा बोलू लागला, ते मेंढरू असं त्याच्याकडे पाहत होतं. ते कुणाकडे पाहत होतं? आपल्या मालकाकडेच पाहत बसलं होतं. तेव्हा हा बोलू लागला, पाहिलं ना याच्यामध्ये किती नम्रता आलेली आहे? आता माझ्याकडेच हा पाहत आहे, माझ्याकडेच दृष्टी लावत आहे. इकडे पाहत नाही, तिकडे पाहत नाही, माझ्याकडेच पाहत आहे. हा आता माझ्याकडेच पाहत आहे, परंतु यानेच माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला होता. त्याने जगाकडे पाहण्यास सुरुवात केली, परंतु आता हे असं कधी करणार नाही. असं बोलत हे सर्व मेंढरं भटकू शकतात आणि चुकीच्या मार्गाने जाऊ शकतील, परंतु हे आयुष्यात कधीही भटकणार नाही व चूक करणार नाही. जखमी होऊन तुम्ही घायाळ झालेले आहात का? तुम्ही जखमी होऊन एकटे पडले आहात का? जखमी होऊन तुम्ही आज काय तुम्ही कणत आहात का? असू शकतं तुम्ही देवापासून दूर चाललेले असाल व जगाच्या जवळ पोहोचत असाल. तुम्ही जगाच्या जवळ पोहोचून तुम्ही बिघडून जाऊन पतन पावाल, यामुळेच देवाने तुमच्याकडे पाहिलं असेल व जाणीवपूर्वक तुम्हाला जखमी केलं असेल, जाणून बुजून तुम्हाला मारलं असेल, जाणीवपूर्वक तुमच्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येऊ दिलेली असेल. हे का माहित आहे? तुम्ही देवापासून दूर जावं हे त्याला नको आहे. यामुळे तुम्ही पापामध्ये पडून पापाचे गुलाम बनून राहावं हे परमेश्वराला आवडत नाही. यामुळेच हो, कित्येकदा तो देव आम्हाला घायाळ करतो. तोच आम्हाला घाय करतो व तोच मलमही लावत असतो. जर आज तुम्हाला अशा प्रकारे जखमी करण्यात आलेलं असेल, तर तुम्ही केलेल्या चुकांमुळे जर निश्चित देवाने तुम्हाला घायाळ केलेलं असेल, तर ऐका, ती जखम देखील तुमच्या भल्यासाठीच त्याने दिलेली आहे. प्रेम करणारा मित्र तो काय करत असतो? तो घाय देत असतो. प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. यामुळे असू शकतं तुमच्या नोकरीच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत, जीवनाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत
त्या जखमा येण्यासाठी देवाने परवानगी दिलेली असेल, ते अपमान परमेश्वराने येऊ दिलेले असतील, ती कठीण परिस्थिती परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये येऊ दिलेली असेल, तशी वेळ तुम्हावर येऊ दिली असेल का? प्रियांनो, या कारणासाठी तो परमेश्वर तुम्हावर अतिशय प्रीती करत आहे. तो देव अतिशय प्रेम करणारा आहे. पण तुम्ही त्या प्रेमाचा गैरफायदा घेत आहे. काही होत नाही, काही घडणार नाही, तो काही करणार नाही, असा विचार करून तुम्ही देवापासून जेव्हा दूर होऊ लागता, जेव्हा स्वतंत्रता पाहता, अशा वेळेमध्ये देवाने आता काही फायदा नाही असं म्हणत त्याने तुमचा पाय तोडला असेल, तुमचे हात बांधले असतील. आर्थिकरित्या कदाचित तुम्हाला देवाला तोडावं लागलं असेल, ही देखील आशीर्वादच आहे. पौलाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं, पौलाला जवळपास 2 वर्ष त्या तुरुंगामध्ये एक कैदी म्हणून त्या ठिकाणी राहावं लागलं. परंतु त्या पाठीमागे देखील परमेश्वर देवाचा एक उद्देश होता. आमच्या मुलांच्या बाबतीत जो उशीर लागत आहे, त्यात देवाची योजना आहे. हे सत्य तुम्ही विसरू नका. अब्राहमाला 25 वर्षांपर्यंत वाट पाहत राहावी लागली. एवढंच नाही, इसहाकाकडे देखील पहा. इसहाक आणि रिबका त्यांना मुलबाळ झालेलं नव्हतं. किती वर्ष? 20 वर्षांपर्यंत. इसहाक आणि रिबका ते दोघे प्रार्थना करत राहिले. जवळपास 20 वर्षांपर्यंत ते प्रार्थना करत राहिले. त्यानंतर मूल झालं व याकोबाच्या जीवनामध्ये देखील संततीसाठी अनेक वर्ष त्याला वाट पाहावी लागली. राहेलला देखील योसेफाला जन्माला घालण्यास अनेक वर्ष वाट पाहत राहावी लागली. लियाला तर मुलबाळ होत राहिले. याकोब आणि राहेल यांना मात्र मुलबाळ होतच नव्हतं. वेळ निघून जात राहिला. राहेल खूप रडत राहिली, तिने अश्रू गाळले, ती रडत राहिली. पण त्या प्रतिफळामध्ये अनेक वर्ष गेल्यानंतर उत्तर मिळालं. योसेफ हा खरा व्यक्ती होता, तो प्रामाणिक होता. कोणतीही चूक केलेली नसताना त्याच्या भावांनी वैर बाळगून त्यांनी योसेफाला विनाकारण विकून टाकलं. त्यांनी त्याला वडिलांच्या प्रेमापासून दूर केलं. त्याच्या कुटुंबापासूनच त्याला वेगळं करून टाकलं. योसेफाने प्रार्थना केली असेल, देवा मी कधी माझ्या कुटुंबामध्ये जाणार, कधी मी माझ्या परिवाराला भेटणार, कधी देवा मी माझ्या वडिलांना पुन्हा भेटणार आहे, मी माझ्या लोकांपासून जो दूर झालेलो आहे कधी मी त्यांना भेटणार आहे. दररोज त्याने प्रार्थना केली असेल, रोज तो रडला असेल, मागणी केली असेल, प्रार्थना केली असेल, पण उत्तर मिळालं का? नाही मिळालं. प्रियांनो, किती वर्ष लागले माहिती आहे? जवळपास 20 वर्ष लागले योसेफाच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी व त्याच्या कुटुंबाला भेटण्याकरिता. त्याला 20 इयर्स, 20 वर्ष एवढा मोठा काळ लागला. प्रियांनो, तुम्ही देखील आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करत असाल. आपल्या पतीला भेटण्यासाठी तुम्ही प्रार्थना करत असाल. तुम्ही आपल्या पत्नीला भेटण्यासाठी प्रार्थना करत असाल. विभक्त झालेले तुम्ही दूर झालेले आपल्या पतीला भेटण्यासाठी, पत्नीला भेटण्यासाठी प्रार्थना करत असाल. परंतु माहिती नाही का, अनेकशे प्रयत्न करून देखील यश मिळत नाहीये. बरेचसे प्रयत्न करून देखील एकत्र येता येत नाहीये. पती दूर राहत आहे, पत्नी दूर राहत आहे, मुलं देखील दूर राहत आहेत. कुटुंबातील मतभेदांमुळे एकमेकांपासून तुम्ही वेगळे झालेले आहात. तुमचे प्रयत्न तुम्ही करत आहात, प्रार्थना करत आहात, अश्रू गाळत आहात, पण काय कारण आहे समजत नाही, की उत्तरच मिळत नाहीये. कदाचित त्यामुळे तुम्ही निराश झालेले असाल, हताश होऊन गेलेले असाल. कृपया ऐका. योसेफाला योसेफाच्या कुटुंबापासून दूर करण्यात आलं, परंतु त्यांना भेटण्याकरिता त्याला वेळ लागला. पण तो वेळ त्याला मिळाला. अब्राहमाने संततीसाठी वाट पाहत राहिला. त्याला टाइम लागला, पण देवाने त्याला तो कराराचा पुत्र दिला. इसहाकाने वाट पाहिली, रिबकेने देखील वाट पाहत राहिली. परंतु ऐका, उशीर लागला तर लागला, परंतु परमेश्वर देव विसरला नाही. त्याने उत्तर दिलं. योसेफाला देखील उत्तर मिळालं. प्रियांनो, आज जी प्रार्थना तुम्ही करत आहात, जो बदल तुम्हाला हवा आहे, जे अभिवचन तुम्ही हातामध्ये धरून, जी प्रतिज्ञा तुम्ही हातामध्ये घेऊन तुम्ही परमेश्वराकडे मागणी करत आहात, त्याचं उत्तर मिळणार. आज रात्री मिळालं नसेल, उद्या सकाळी मिळालं नसेल, पण योग्य वेळेमध्ये ते उत्तर मिळणार. ते उत्तर तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला असं वाटेल की तुमच्या जीवनावरती अन्याय केला जात आहे. तुम्हाला असं वाटेल
की तुमच्या जीवनामध्ये जे घडू नये तेच घडत आहे. तुम्हाला असं वाटेल की जसं देवाने तुम्हाला सोडून दिलं आहे, देवाने तुम्हाकडे दुर्लक्ष केलं आहे, देव तुम्हाला विसरलेला आहे. जसं देव तुमच्याकडे पाहत नाहीये, देव तुमचं ऐकत नाही, अशा प्रकारे तो सैतान कितीतरी असे संशय उत्पन्न करत असेल व तुम्हाला देवापासून दूर करण्यासाठी, तुमच्या विश्वासाला तोडण्यासाठी तो सैतान त्याने आणलेल्या कोणत्याही विचारांना तुम्ही जागा देऊ नका. 25 वर्षांपर्यंत अब्राहमाने आपल्या विश्वासाचं संरक्षण केलं. कराराचा पुत्र जन्माला येईपर्यंत त्याने वाट पाहिली. आपण वाट पाहूया. 20 वर्षांपर्यंत इसहाक व रिबका यांनी वाट पाहिली. देवाने त्यांना उत्तर दिलं. योसेफाला देखील 20 वर्ष आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी वाट पाहावी लागली. त्याने वाट पाहिली, पण तो देवापासून दूर गेला नाही, रुसून बसला नाही. जो परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देत नाही, कधीपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवायचा असं म्हणत योसेफाने मी आता जगामध्ये मिसळणार, पापी जीवन जगणार हा विचार केला नाही. तर त्याने विश्वास ठेवला व भरोसा ठेवला की योग्य वेळेमध्ये मी माझ्या वडिलांना मी पाहिल, माझ्या कुटुंबाला भेटेल. परंतु तो कोणत्या वेळेमध्ये तो आपल्या वडिलांना आणि आपल्या कुटुंबाला भेटला माहिती? तो अतिशय उंच आणि उत्तम स्थानामध्ये जाऊन पोहोचला, तेव्हा तो आपल्या वडिलांना भेटू शकला, आपल्या वडिलांना स्वतःकडे बोलावू शकला. उत्तम असं फळ आपल्या हातामध्ये पाहिल्यानंतर अब्राहम आणि सारा आनंदी झाले. हे वचन ऐकत असणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो, अनेकदा देवाचं स्तब्ध राहण्याचं आमच्याकडे कोणतंच उत्तर नसतं. का हे असं सर्व घडत आहे? का परमेश्वर हे सर्व होऊ देत आहे? का परमेश्वर शांत आहे? याचं उत्तर आपल्याला मिळू शकत नसतं. पाहूया प्रेषितांची कृत्य अध्याय 24, 26 आणि 27 वचन मी वाचतो. आणखी आपणास पौलाकडून पैसे मिळतील अशी आशाही त्यास होती, म्हणून तो त्यास पुन्हा पुन्हा बोलावून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करत असे. पुढे काय म्हटलं आहे? पुढे 2 वर्षानंतर 26 वचन आणि 27व्या वचनाच्या मध्ये तो त्यास पुन्हा पुन्हा बोलावून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करत असे. येथे फुलस्टॉप आहे ना? आहे का? फुलस्टॉप आहे ना त्या ठिकाणी? फुलस्टॉप नंतर जवळपास 2 वर्षांचं अंतर आहे. किती वर्षांचं? 2 वर्षांचं. 2 वर्ष होऊन गेले. जसं मी सांगितलं आहे, हे वचन आपण वाचलं की 2 वर्ष कोणत्याही कारणाशिवाय त्या पौलाला तुरुंगामध्ये शांत राहून वाट पाहत राहावी लागली. परंतु आता लक्ष द्या, जो देवाच्या इच्छेमध्ये राहत आहे, जो देवाच्या मार्गामध्ये आहे, त्या तुमचं वाट पाहत राहणं देखील ते त्या परमेश्वराच्या योजनेचा एक भाग आहे. आपण जे देवाचे मुले आहोत, आपलं वाट पाहत राहणं देखील आशीर्वाद आहे. जेव्हा त्या लाकडी ओंडक्यांना नेऊन पाण्यामध्ये वेगळं ठेवतात, टँकमध्ये टाकून देतात, वेगळं टाकून देतात, जेव्हा टँकमध्ये टाकण्यात येतं तेव्हा त्याला कोणतंही रूप येत नाही, कोणासाठी उपयोगी बनत नाही, कोणाच्याही हातामध्ये पडत नाही, कारण त्याची किंमत अजून भरल्या गेली नाही. पाण्यामध्ये टाकण्यात आलं आहे. परंतु लक्षात घ्या, पाण्यामध्ये टाकण्यात आलेलं ते लाकूड ते कोणत्याही उपयोगामध्ये पडत नसतं, परंतु आतमध्ये काय चाललेलं असतं ठाऊक आहे? ते त्याचं कॅरेक्टर प्राप्त करत असतं, दृढपण प्राप्त करत असतं. चहूबाजूच्या वातावरणाला ते लाकूड पूर्णपणे समजून घेऊ शकतं, जाणून घेऊ शकतं. त्याची सिझनिंग होत असते. ऊन असो किंवा मग पाऊस असो, थंडी असो किंवा कोणतंही वातावरण असो, सर्व काही सहन करण्याची ताकद ते प्राप्त करत असतं. पण ते दिसून येत नसतं. ते लाकूड जसं आहे तसंच ते दिसून येत असतं, परंतु आतमधून ते अधिक बळ मिळवत जात असतं, ते अधिक मजबूत होत जातं, क्वालिटी प्राप्त करतं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, काय तुम्हाला सोडून देण्यात आलेलं आहे? तुमचा त्याग करण्यात आलेला आहे? काय तुम्ही एकटे पडलेले आहात? काय तुम्हावर अन्याय करण्यात आलेला आहे? काय करावं हे समजत नसल्याने असहाय्य स्थितीमध्ये पडले आहात का? व त्यामुळे आज तुम्ही अश्रू गाळत आहात का? तर कृपया ऐका. अशा प्रकारे तुम्हाला सोडून देण्यात आलं असेल तरीही परमेश्वर देव सोडून देण्यात आलेल्या तुम्हाला एका उत्तम स्थानामध्ये घेऊन जाण्यासाठी तो त्या वेळेचा उपयोग करू शकतो व तुमचं जे मूल्य आहे
ते तो देऊ शकतो. प्रियांनो, बायबलमध्ये काना नावाचं एक गाव होतं. प्रियांनो, काना नावाच्या त्या गावामध्ये येशू ख्रिस्ताला त्या एका लग्नामध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. जेथे लग्न होत होतं त्या नगराचं नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का? त्या गावाबद्दल तुम्हाला ठाऊक आहे? जर माहिती असेल तर चला पुढे जाऊया. त्या काना नावाच्या गावामध्ये मी देखील जाऊन आलो. फॅमिलीसह मी गेलो होतो. ठीक आहे. त्या काना नावाच्या गावाचं आणि द्राक्षरसाचा संदर्भ काय आपल्याला ठाऊक आहे? तुम्हाला माहिती आहे, त्या लग्नामध्ये जेव्हा द्राक्षरस कमी पडला तेव्हा येशूने पाण्यापासून द्राक्षरस बनवला. यामुळेच ते काना गाव एवढं फेमस झालेलं आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही काना नगरात जाता तेथे रस्त्याच्या कडेला अनेकशे शॉप तुम्हाला दिसून येतात. प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला द्राक्षरस दिसून येणार. असं का माहीत आहे? जाणारे लोक पाहत असतात येशू ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस बनवला होता ना, ती जागा हीच आहे. हे पहा द्राक्षरस म्हणून ते आपल्याला द्राक्षरस दाखवतात. ते द्राक्षरसाची एक बाटली दाखवतात. ही खरेदी करा. एक बाटली 500 रुपये. बरं ठीक आहे. तुम्ही ही विकत घेऊन पहा. ही 10,000 रुपयांची आहे. हे काय? ही 500ची आणि ती 10,000 रुपयांची? ही राहू द्या. ही खरेदी करून पहा. ही 50,000 रुपयांची आहे. या तिन्ही बाटल्या आता एका शेपमध्ये आहेत. ओके. ही 500 रुपयांची आहे, ही 10,000 रुपयांची आहे व ही 50,000 रुपयांची आहे. ही द्राक्ष रसाची बाटली जेव्हा त्यांना विचारलं की ही का 50,000 रुपयांना आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं हा 50 वर्षांपासून साठवून ठेवण्यात आलेला द्राक्षरस आहे व हा 10 वर्षांपासून ठेवण्यात आलेला द्राक्षरस आहे व हा अगदी फ्रेश आहे. तुम्हाला व्यवस्थित समजून यावं याकरिता ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. जो जास्त दिवस साठवून ठेवण्यात आलेला होता त्याचीच किंमत अधिक जास्त होती. आज वास्तविक पाहता परमेश्वराला जी किंमत हवी आहे त्यासाठी तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे. जितकी अधिक तुम्ही वाट पाहत राहाल, जितकी अधिक आशा बाळगून राहाल, जितकी अधिक तुम्ही प्रतीक्षा करत राहाल, तितकं अधिक महान उत्तर तुम्ही निश्चित प्राप्त कराल. प्रियांनो, आत्मिक जीवनामध्ये अनेक वेळा आपण ज्या समस्यांचा सामना करतो त्यांचं उत्तर मिळत नसतं, पण उत्तर दिसून येत नाही. केवळ एवढ्यावरूनच कृपा करून ऐका. तुमच्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्याचं उत्तर तुम्हाला मिळत नाही. केवळ एवढ्यावरून तुम्ही अनाथ आणि एकटे अजिबात नाही आहेत. ज्या समस्येचं उत्तर मिळत नाही, उपाय सापडत नाही, केवळ अशा समस्येतून जात आहात. यामुळे प्रियांनो, माझा आणि तुमचा तो देव असा देव नाहीये की आमच्या कोणत्याही समस्येचा उपाय करू शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तुमच्या आणि माझ्या जीवनात जे प्रश्न आहे त्याचा उपाय सापडत नाही, परंतु केवळ एवढ्यावरूनच आपण एकटे नाही आहेत, कारण समस्येचं समाधान देणारा परमेश्वर देव आपल्या सोबत आहे. याच आधारावरती विश्वासाच्या प्रवासात आपण पुढे जायचं आहे, कारण या आत्मिक प्रवासामध्ये वाट पाहणं यामध्येही आशीर्वाद आहे. या आत्मिक प्रवासामध्ये प्रतीक्षा करत राहणं देखील आशीर्वाद आहे. जितकी अधिक तुम्ही वाट पाहत राहाल तितकं मोठं प्रतिफळ देखील तुम्हाला प्राप्त होणार. आहेत का कुणी आज? जसं पौलाला कोणत्याही कारणाशिवाय त्या तुरुंगामध्ये टाकण्यात आलेलं होतं, तिथे सोडून देण्यात आलं होतं, त्याला वेगळं टाकून देण्यात आलं होतं, अन्यायपूर्वक त्याच्यावर बहिष्कार करण्यात आला. मीही तसंच आहे. मी अन्यायाचा शिकार झालेलो आहे. मला एकटं सोडून देण्यात आलेलं आहे. जर असं तुम्ही बोलत आहात तर कृपया ऐका. तुम्ही अजिबात एकटे नाही आहात. योसेफाला अन्यायपूर्वक तुरुंगात टाकलं, परंतु बायबल आम्हाला सांगतं परमेश्वर योसेफा बरोबर होता. अन्यायपूर्वक त्या तिघांना अग्नीच्या भट्टीत टाकलं, परंतु येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर होता. दानियेलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकून देण्यात आलं, परंतु दानियल अजिबात एकटा नव्हता.
आज तुमची समस्या कितीही गंभीर असेल किंवा कितीही अवघड अशी असेल, एक सत्य मी तुम्हाला सांगत आहे, देवाने तुम्हाला अजिबात सोडलेलं नाहीये. अनेकदा आम्हाला असं वाटत असतं की देवाने आम्हाला सोडलेलं आहे. एकदा एक आत्मिक व्यक्ती तो समुद्राच्या किनाऱ्याने चाललेला होता. जेव्हा तो समुद्र किनारी चालत होता, माहिती नाही त्याला काहीतरी जाणवलं. त्याने मागे वळून पाहिलं. मागे वळून त्याने पाहिलं तेव्हा तो पायी चाललेला होता ना, त्याच्या पायाचे ठसे दिसत होते. जेव्हा त्याने मागे वळून पाहिलं, त्याच्या मागे कोणीही चालत नव्हतं, पण आणखी 2 पायांचे ठसे दिसत होते. काय दिसून येत होते? आणखी 2 पायाचे ठसे होते. तेव्हा हा आत्मिक व्यक्ती अतिशय आनंदी झाला. परमेश्वरा, तू मला कधीच सोडणार नाही असं बोललास. तू माझ्यासोबत चालत आहेस का? असं म्हणत तो खूप आनंदी झाला. तेच जर आपल्यापैकी कोणी असतं तर? शेजारी पायाचे ठसे दिसून आले तर खुश होणं सोडून द्या. आपण जीव वाचून पळत सुटू. कुणाचे तरी पायाचे ठसे दिसून येत आहेत, माहिती नाही कोणतं तरी भूत असेल, असे वाईट विचार येतील. प्रियांनो, जेव्हा त्याला पायाचे ठसे दिसून येत होते, तेव्हा ते पाहून तो आत्मिक व्यक्ती अतिशय आनंदी झाला. देवा, काय तू माझ्यासोबत चाललेला आहेस? तूही माझ्यासोबत येत आहेस का? खूप आनंदी झाला. जेव्हा त्या समुद्र किनाऱ्याला पायी चालत काही दूरवर पोहोचले, तेव्हा काही दगड तिथे आले. काही झाडंही तिथे होते. तिथे काही काटे कुसळे देखील होते. तो सर्व काट्यांनी भरलेला मार्ग होता. आता चालणं अवघड झालं होतं. एक पाऊल टाकणं देखील अवघड झालेलं होतं. पण तरीही हा व्यक्ती पायी चालत त्या दगडांनी आणि काट्यांनी भरलेल्या त्या ओबडधोबड मार्गांनी पायी चालत तो पुढे जाऊ लागला होता. जाता जाता त्याने विचार केला, चला पाहूया पाठीमागे येशू सोबत चाललेला आहे की नाही. जसंच त्याने वळून पाहिलं आणि पाहिलं तर येशू सोबत नव्हता. तेव्हा याच्या हृदयाचे ठोके बंद पडल्यासारखे झाले. प्रभू, तू हे काय केलंस? जेव्हा चांगला वाळूचा मार्ग होता, जेव्हा मी वाळूमध्ये चालत आलो, तू माझ्यासोबत चालत आलास. आनंदाने माझ्यासोबत चालला, माझ्याबरोबर राहिलास. आणि जसाच माझा मार्ग काट्यांनी भरून गेला, जेव्हा माझा मार्ग दगडधोंड्यांनी भरून गेला, जेव्हा माझ्या मार्गामध्ये अडचणी येऊ लागल्या, तेव्हा तू मला सोडून गेलास ना? तू मला सोडून दिला आहेस ना? पहा प्रभू, तुझे पाय दिसत नाहीयेत. केवळ 2च पायांचे ठसे आहेत. ते पहा देवा. असं बोलल्यावर देव शांत आवाजामध्ये त्याच्याशी बोलला. काय म्हणाला माहीत आहे? तुला जे ते ठसे दिसत आहे, त्या काट्याच्या मार्गात जे 2 ठसे दिसत आहेत, ते दोन्ही पाय ते तुझे नाहीत. पायांचे ते दोन्ही ठसे ते माझे आहेत. ते माझे आहेत. तर मग देवा, मी कोठे आहे? मग माझे पाय कुठे गेले आहेत? त्या दगडांनी व काट्यांनी भरलेल्या मार्गामधले पायाचे ठसे तुझे आहेत तर मग मी कोठे आहे? तेव्हा प्रभू म्हणाला, मी तुला खांद्यावर उचलून घेतलं आहे. प्रार्थना करूया. चला प्रार्थना करू. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, देवा, माझी कमजोरी काय आहे? माझं ओझं काय आहे? माझ्या सोबतच्या भावाला माहिती नसेल, बहिणीलाही माहिती नसेल, परंतु देवा, तुला सर्व ठाऊक आहे. देवा, तू स्पष्टपणे, अगदी स्पष्टपणे मला पाहत आहेस. आज तू स्पष्टपणे माझ्याशीच बोललेला आहेस. तू केवळ बोललेलाच नाही, मी आज ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या परिस्थितींमधून मी चाललेलो आहे, त्या परिस्थितीमध्ये तू माझ्या सोबत आहेस. काहीही हाताच्या पलीकडे गेलेलं नाही, ते हाताबाहेर जाणार नाही. हे जे वचन दिलंस त्यासाठी आभार मानतो देवा. देवा, तू म्हटलं, जो माझ्यावर विश्वास ठेवेल त्याला मी कधीच टाकणार नाही. तू आम्हाला टाकून देणारा देव नाहीस. जेव्हा आमचे मार्ग काट्यांनी भरल्या जातात, जेव्हा संकटांनी भरल्या जातात, तेव्हा तू अधिक सुरक्षितपणे स्वतःच्या खांद्यावरती आम्हाला घेणारा देव आहेस. तू महान तारणारा आहेस, तर आम्ही का घाबरावं व कोणाला घाबरावं? देवा, धैर्याने प्रभू तुझ्याकडेच पाहत, तुझ्यावरच विश्वास ठेवत आमच्या आत्मिक प्रवासाला पुढे घेऊन जाण्याचं सामर्थ्य आणि ती धार्मिकता आम्हा सर्वांना तू दे. देवा, चांगले दिवस पाहता यावेत यासाठी तुझी कृपा दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागत आहोत बापा. आमेन.
तुमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.